यस सर, मेरा नाम भारती महेश खेड़कर और मैं पूना से हूँ। और बाय बैकग्राउंड मैं रेवेन्यू डिपार्टमेंट में गई, 14 साल हो गए डिपार्टमेंट में काम कर रही हूँ, कलेक्टर ऑफिस पुणे में। और इस फैमिली में आने का वजह मेरे हमारे सर का बढ़ा हुआ वेट था। और मेरा तो ज्यादा पहले कभी बढ़ा नहीं था, लेकिन आफ्टर डिलीवरी में मेरा वेट बहुत बढ़ गया था। एक 4 महीने में भी 80 किलो वेट हुआ था। पहले कभी छोटे से कभी वेट बढ़ गया ना, लेकिन आफ्टर डिलीवरी में ही वेट बढ़ गया था। इस वजह से मैंने भी ट्राई किया। इस सर का जो बदलाव हुआ था, उस बदलाव देखने देखने के बाद मैं इस फैमिली में जुड़ी हुई। और मेरे डिसऑर्डर बोला तो बहुत डिसऑर्डर थे। वेट का कोई डिसऑर्डर नहीं था, लेकिन बाकी के डिसऑर्डर बहुत थे मुझे। इस वजह से मैं इस फैमिली में जुड़ी थी। यस, क्या बात है। ऑलरेडी वी आर टू प्राउड दैट मैडम यू आर वर्किंग वुमन। आप रेवेन्यू डिपार्टमेंट में काम कर रही है और फिर भी वेलनेस में 1 घंटा खुद के लिए पसीना बहा रही है, और आपने वेलनेस के साथ अपनी पूरी लाइफ चेंज कर रही हो। क्या बात है मैम, क्या एनर्जी थी। बिल्कुल आपका कांग्रेस बनता है। यस मैम, आपने बताया कि आपका एज जुड़ने का जो रीजन था, आफ्टर डिलीवरी आपका जो वेट गेन हुआ था, साथ आपने बहुत सारा डिसऑर्डर्स के बारे में भी बताया। तो कितना वेट गेन हुआ था आफ्टर डिलीवरी, आप क्या बताओगे उसके बारे में। आफ्टर डिलीवरी में मेरा 15-16 किलो वेट बढ़ गया था। और हम्म, डिसऑर्डर वेट का कोई चैलेंज नहीं था मुझे, लेकिन बाकी का चैलेंज बोला तो मुझे माइग्रेन, रेवेन्यू डिपार्टमेंट में काम का बहुत लोड होता है। इस वजह से हम्म, मुझे माइग्रेन के 7-8 साल से माइग्रेन इतना बढ़ गया था, इतना बढ़ गया था। और हाइपर एसिडिटी का भी बहुत चैलेंज था। और डिलीवरी में बहुत चिकनगुनिया का डिसीज हो गया था। इस वजह से मुझे खाली भी बैठने नहीं आता, और बैठ गई तो उठने नहीं आता, उठ गई तो बैठने नहीं आता। इस वजह से सर मैं उसी का वजह से मैं इस फैमिली में जुड़ी थी। माइग्रेन तो मुझे जाता ही जाता नहीं था। कहीं क्या किया तो भी माइग्रेन नहीं जाता था। इस वजह में हाइपर एसिडिटी भी हाइपर एसिडिटी की वजह से मुझे माइग्रेन बढ़ गया था। और उसी कारण में मैं इस फैमिली में जो जुड़ गई। जी जी मैम, आपने बताया डिलीवरी के बाद जो वजन हमारा बढ़ता है उसके बहुत सारे रीजन होते हैं, जिनमें अपने शारीरिक बदलाव जैसे कि बढ़ा हुआ शरीर का फैट, प्रसव के बाद शरीर में जमा तरल पदार्थ, और हार्मोनल बदलाव। इसके कारण जैसे इस मैम को हम देख सकते हैं बिफोर और आफ्टर में आपके स्क्रीन पर। सब लोग देखना है। यस, बिफोर में 80 kg में दिख रही है मैम। यस, वी कांट बिलीव। और आफ्टर में 66। यही भारती मैम है जो रेवेन्यू डिपार्टमेंट में काम करती है, ऑलरेडी वो वर्क है। यस, ये बिफोर आफ्टर है, देख सकते हैं हम लोग। बिल्कुल। और हम लोग ये बिल्कुल जानना चाहेंगे इसका राज क्या है, ये कैसे ट्रांसफॉर्मेशन हुआ है भारती मैम के साथ। जी मैम ने जो बताया, जो डिसऑर्डर्स में माइग्रेन का जो आपको इश्यू था। यस। माइग्रेन का तो तो यस। यस, माइग्रेन का तो सर बहुत इशू था। पुणे में दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल है, उस हॉस्पिटल में मेरी ट्रीटमेंट चालू थी। और माइग्रेन एक बार तो इतना हुआ कि सिर मेरा फूटने तक ऐसा लगता था कि अभी फूट गया। तो उसी कारण मैं हॉस्पिटल में गई, तो उस डॉक्टर ने पीसी पे मेरा सिर का सब चेकअप किया। तो अंदर की जो छोटी छोटी सिर थी, वो बहुत ऐसी बड़ी बड़ी हो गई थी। और उस डॉक्टर ने बोला था कि मैम ये कभी फुटती तो नहीं, लेकिन फूट गई तो तभी मानुस वो जी। कोमा में जाता है, ऐसा डॉक्टर ओके। ने बोला था। और उसी वजह से मुझे 2 गोलियां चालू की थी डॉक्टर ने। तो कंटिन्यू मुझे एक गोली तो कंटिन्यू लेनी पड़ती थी, और एक गोलियां ऐसा जब सिर फूटने आता तो एक गोलियां लेनी पड़ती थी। ऐसे 2 गोलियां मुझे चालू थी। अभी 7 साल से वो पुराना डिसीज था, वो अभी गया। और गोलियां तो 1-3 साल हो गया बंद हो गई सर। अरे बाप रे, माइग्रेन का तो आपने इतना फेस किया है मैम, ये तो एक ट्रेजेडी बन गई थी आपकी। और माइग्रेन के हम लोग जानते हैं मुख्य कारण होते हैं आनुवंशिकता, हार्मोनल बदलाव, लाइक तनाव, संवेदी उत्तेजना जो होती है, नींद में बदलाव, शारीरिक तनाव, लॉट ऑफ थिंग्स होते हैं उसमें।
मौसम ही बदला है, कुछ दवाइयाँ। लेकिन जब भारती में हमें फेस कर रही थी और उनको 2 गोलियाँ जब डॉक्टर ने स्टार्ट की थी 7-8 साल से, तो अभी मैम उसका स्टेटस क्या है? नहीं सर, अभी तो माइग्रेन मुझे पता भी नहीं हुआ, लगता कि मुझे माइग्रेन हुआ था या नहीं। तो पहले तो मुझे हर दिन ऑफिस के आने के बाद में एक रूम बंद करके अंदर सब अंदर अंदर करके उस सिर पे पैक बांध के सोती थी। अब जब गोलियां खाई तो मुझे तो मुझे थोड़ा सा आराम लगता था। और अभी गोलियां तो चालू नहीं, और डॉक्टर की सलाह से ही मैंने बंद की गोलियां, और 2-2.5 साल हो गए मैं माइग्रेन की वजह से तो कभी हॉस्पिटल नहीं गई सर। क्या बात है! इट्स अमेजिंग। ये देखिए हम लोग सुन सकते हैं मैम का ये जो पर्सनल रिजल्ट है। देखिए वेट के बारे में भी हमने सुना, माइग्रेन का तो पूरा गायब हो गया इनका इशू कि जो डार्क रूम होती है उसी डार्क रूम में हम लोग पैक करते हैं खुद को और सिंगल रहते हैं, सिंगल, और किसी का हम किसी के साथ बात भी नहीं करना चाहते उस टाइम जब हमारा माइग्रेन स्टार्ट होता है और बहुत सारा फेस करना पड़ता है। मॅम आपने वजन येस मराठीत घेतो. नक्कीच मॅडम, आणि इतका सुंदर रिझल्ट आहे. मायग्रेन तर गायब केलेला आहे. वजनामध्ये छान रिझल्ट आलेला आहे. आणि इतर काही डिसऑर्डर्स बद्दल काय सांगाल? सर पित्ताचा पण मला भरपूर त्रास होता. आणि असंच म्हणजे चिकनगुन्या डिलिव्हरीमध्ये खूप म्हणजे 15 दिवसाचीच मुलगी असताना मला चिकनगुन्या झाला होता. तर त्यामुळे हं, मला चिकनगुन्यामुळे भरपूर त्रास होत होता. खाली बसलं तर उठता येत नव्हतं, उठलं तर खाली बसता येत नव्हतं. कोणी घरी आलं तर खरंच अशी म्हणजे कसं तरी वाटायचं मला, लाज वाटल्यासारखं व्हायचं, की एवढ्या कमी वयात मला उठता आणि बसता येत नाही. 4-5 महिनेच वजन पण त्या चिकनगुन्याच्या गोळ्यामुळे खूप वाढलं होतं. आणि त्या वजनामुळे आणि चिकनगुन्यामुळे मला खूप त्रास वाढले होते, आणि त्या त्रासामध्ये सरांमध्ये खूप छान असा बदल झाला होता. आणि मी हं, 4-5 महिने गोळ्या चिकनगुन्याच्या खाल्लेल्या होत्या. म्हणून आणि त्या गोळ्या खाल्ल्या की तेवढ्यापुरतं मला बरं वाटायचं, आणि परत बंद झाल्या की चालू व्हायचं ते दुखणं. खूप म्हणजे पेन पूर्ण जॉइंट ना जॉइंट मला पेन होत होते. मग सरांमध्ये झालेला बदल पाहून मला पण असं वाटलं, आपल्यामध्ये पण काय होतंय का बघूया. पहिले सुरुवातीचे 15 दिवस मी वर्कआउट केला, पण मला काही होत नव्हतं वर्कआउट. हं. एक 5 मिनिटं वर्कआउट केला की मी 10-20 मिनिटं बसायची. मग नंतर हं, म्हटलं हं. आपल्याला काय होणार नाही. जेव्हा मग मी बरोबर. सकस संतुलित आहार जगातील नंबर 1 न्यूट्रिशन, खरंच मला माझा याला सुद्धा खूप खूप नमस्कार आहे. आणि हे हं, हं. ज्यांनी बनवलंय ते त्यांना पण खूप खूप माझा नमस्कार आहे, की आपल्याला एवढं छान अमृत त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. आणि हे फक्त येस, नशिबवान लोकांच्याच पोटात जातं. बाकीचे लोकं तर्क-वितर्क लावत बसतात. जे नशीबवान येस. आहेत त्यांच्याच पोटात जातं आणि त्यांच्यातच बदल होतात. त्यामुळे हे सकस नक्की. संतुलित आहार खूप म्हणजे अमृत आहे, पृथ्वीवरचं अमृत म्हटलं तरी चालेल. यामुळे मला खूप माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे. आणि वुमेन चॉईस महिलांसाठी खूप छान असं न्यूट्रिशन आहे वुमेन चॉईस. त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सच नाही, तर म्हणजे महिलांमध्ये सगळ्या चिडचिडेपणा, सगळ्या म्हणजे वर्किंग वुमन असेल, कोणी पण महिलांमध्ये जो कामामुळे जो लोड येतो आणि त्यामुळे जो चिडचिडेपणा होत असतो महिलांमध्ये, बऱ्याच महिलांमध्ये होतो. पण वुमेन चॉईस फक्त हार्मोनल इम्बॅलन्सच नाही करत, तर सगळ्याच महिलांवरचं एक वरदान आहे महिलांना वुमेन चॉईस. ते सुद्धा मी येस. रोज यूज करते. आणि ऑल ऑल न्यूट्रिशन घेते मी. बाळ माझं 4 महिन्याचं होतं, तेव्हापासून मी ऑल न्यूट्रिशन यूज करते. आणि आजपर्यंत 4 वर्षाची मुलगी झालेली आहे. सगळं न्यूट्रिशन, ऑल न्यूट्रिशन मी घेते. क्या बात है मॅम! येस ताईसाहेब आपण सांगत आहात. मी 4 महिन्याचं माझं बाळ असल्यापासून मी हे सगळं न्यूट्रिशन घेते आहे आणि मी यावरती ट्रस्ट करते आहे. त्या अगोदर आपण जे बोललात, की अ, अ, मला चिकनगुनिया सुद्धा झाला होता आणि चिकनगुनिया म्हणजे आपण सगळेजण जाणतो, की तीव्र सांधेदुखी असते त्यामध्ये विशेषतः पायांमध्ये डोकेदुखी आणि ते ऑलरेडी मायग्रेन तर होतच होतं नाही का? मळमळ, उलट्या ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आपण हे स्वीकारलंत वेलनेस. आपल्या मिस्टरांनी आपल्याला यामध्ये पदार्पण केलं. पण मॅडम इतका सुंदर रिझल्ट आणि त्या बाबतीत हे सांगता आहात, की मी यावरती ट्रस्ट करते आहे आणि त्यामुळे मला हे सगळं वुमन चॉईस घेतलं. हे खरं आहे. आपण इथे कोणीही डॉक्टर्स नाही आहोत. आपण फक्त आपलं काय काम करतो, आपली लाईफस्टाईल बदलतो आणि आपल्या बॉडीला ज्या न्यूट्रिशनल नीड आहेत, आवश्यक जे सोल्युबल न्यूट्रिएंट्स आहेत, ते आपण प्रोव्हाईड करतो आणि त्या पद्धतीने आपण चालतो, तर एवढे छान आणि सुंदर बदल होतायत. मॅडम, किती मॅटर करतं, काय सांगाल, की हे वर्कआउट आणि त्यासोबत आपलं हे खानपान? सर वर्कआउट तर आपलं 20%च आहे. परंतु 80% आपलं हे दिवसभराचं डायट आणि प्लस न्यूट्रिशन. जर न्यूट्रिशन नाही घेतलं तुम्ही, तर
तुम्ही म्हणजे 20% जो वर्कआउट केलाय त्याच्यातून सुद्धा तुमच्या मसल लॉस होतो, मसल ब्रेक होतात आणि जो तुम्ही वर्कआउट केलेला आहे त्याचा काही एक शून्य फायदा जो 20%च करतो, परंतु त्याचा हं. सुद्धा शून्य फायदा होतो. जर आपण 80% न्यूट्रिशन नाही यूज केलं तर तुम्हाला काही 20% वर्कआउटचा सुद्धा उपयोग होत नाही आणि ज्या खूप मसल छान. ब्रेक झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त 4 ते 5 किलो वजन कमी होईल. बऱ्याच जणांचं असतं की फक्त वर्कआउटने वजन कमी होतं. असं काही नाही. हा गोड गैरसमज आहे. की वर्कआउटने वजन कमी येतं. एक 3-4 किलो तुमचा वॉटर फॅट आहे, तो फक्त कमी होतो. जो बेली फॅट आहे तसाच राहतो आणि वॉटर फॅट तुम्ही 4-5 दिवस वर्कआउट बंद केलं, की तो परत वाढून जातो. त्यामुळे जर तुम्हाला प्रॉपर असा रिझल्ट पाहिजे असेल, तर 80% तुम्हाला न्यूट्रिशन हे घ्यावंच लागतं आणि 20%च वर्कआउट करावा लागतो. त्यामुळे 80% न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट जर तुम्ही फॉलो केलं, तरच तुम्हाला 100% आणि 100% रिझल्ट येणार आहे. हे क्या बात! पूर्ण खरं आहे. आणि मी 4 महिन्याचं बाळ असल्यापासून ऑल न्यूट्रिशन यूज करते. त्यामुळे मला डबल लॉटरी लागलेली आहे. माझ्या मुलीला सुद्धा म्हणजे खूप त्याचा फायदा झालेला आहे. आणि आज ती सुद्धा मी जो हा सगळं संतुलित आहार पिते, जो हातात घेईल, नाईट वर्क असो, हायड्रेट असो, आपला शेक असो, कुठलंही न्यूट्रिशन असो, तिला मला थोडं तरी द्यावंच लागतं. तेव्हा ती शांत बसते आणि आज ती पूर्ण न्यूट्रिशन ती सुद्धा घेते सर. मुलांचा डायनो शेक आहे, तो पण घेते ती. येस. नक्की 2 गोष्टी नोटीस करायला हवेत इथे. मॅमनी इतकं छान सांगितलंय पहा, की 20% ज्यावेळेला वर्कआउट आपण करतो, तर 80% नक्की मॅटर करतो हा वर्कआउट. वर्कआउट सोबत आपला सकस संतुलित आहार आणि डायट प्लॅन जो आहे तो फॉलो करतो. कारण हे तितकंच खरं आहे. 20% वर्कआउट करतात. खूप सारे लोकं आपण पाहतो जे चीट करतात आणि आहार घेत नाहीत किंवा शेकच्या वेळेला आपण निघून जातात. पण हे स्वतःला फसवत आहेत आणि इतर सिस्टमला ते फसवत नाहीत. होतं काय? तर मसल लॉस होण्याची खूप पॉसिबिलिटी असते. कारण आपल्या शरीराला आपण जसे खातो तसेच आपण असतो आणि आपण जे हवंय ते नाही खाल्लं आणि फक्त एक वर्कआउट केलं, तर नक्की आपल्याला त्याचा फायदा नाही होणार. तो नुकसानच होणार आहे. आणि सेकंड थिंग ज्यावेळेला एखादी मदर जी बेबी फीडिंग मदर असते आणि ताईसाहेब आपण 4 महिन्याचं बाळ असताना खूप छान आपण आपल्या बाळाच्या आफ्टर डिलिव्हरी वेट वाढलेलं होतं आणि न्यूट्रिशन सुद्धा सगळं ट्राय करताय आणि जे जगातील एक नंबरचं असं जे न्यूट्रिशन आहे. तर यामध्ये आपण काय-काय घेत होतात? काय सांगाल? न्यूट्रिशनल नीड कशी कंप्लीट करत होतात? ऑल न्यूट्रिशन मी म्हणजे कुठलंच असं न्यूट्रिशन आजपर्यंत माझ्याकडून आणि 4 महिन्याचं बाळ असल्यापासून मी अफ्रेश सुद्धा घेत होते. शेक तर मी कंटिन्यू घेते आणि सगळं मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, जॉइंट सपोर्ट हे सगळं न्यूट्रिशन, हायड्रेट, रिबिल्ड हे सगळं मी घेतेय. आज सुद्धा घेतेय सर. अरे मी वाह! 4 महिन्याचं क्या बाळापासून घेतेय सर. आणि येस. मला कुठलीही शंका वाटत नाही याच्यावर. कारण आपला रिझल्ट बोलतो. त्यामुळे शंका कुठलीच वाटलेली नाही आणि काही त्याचा परिणाम आजपर्यंत मला जो झालेला आहे तो बेनिफिटच झालेला आहे मुलींमध्ये सुद्धा आणि माझ्यामध्ये सुद्धा. त्यामुळे शंका येण्याचं कुठलंच कारण नाहीये. नाही, आपण अगदी बाहेर जो जातो बरोबर. शंका येण्याची कारणच नाही. कारण आपल्या शरीराला आवश्यक आहे. आपण झाड जे रोप लावलेलं असतं कुंडीमध्ये, त्याला सुद्धा कंपोस्ट खत देतो किंवा गांडूळ खत देतो आणि छान त्याच्यामध्ये छोट्या कुंडीत असणारं झाड सुद्धा इतकं वाढतं. तसंच आपल्या शरीराचं आहे, आवश्यक खाद्य आहे ते दिलं. आपण हे सांगितलं, की मी रिबी स्ट्रेंथ सुद्धा घेत होते. रिबी स्ट्रेंथ म्हणजे आपण मसल गेन करण्यासाठी ट्राय केलत का? आणि मग त्याचा काय फायदा जाणवतोय का? येस सर. जेव्हा तुमचा फॅट लॉस होतो, फॅट हं. लॉस होतो, त्याच्यानंतर जेव्हा आपला प्रवास मसल गेनकडे जातो, तेव्हा आपण रिबिल्ड स्ट्रेंथ हे न्यूट्रिशन घेतलं तर खूप मसलमध्ये खूप ग्रोथ होते आणि मसल गेनला खूप फायदा होतो रिबिल्ड स्ट्रेंथचा. आणि शेकमध्ये जरी टाकून घेतलं किंवा पाण्यामध्ये जरी टाकून घेतलं तरी चालेल. खूप छान असा रिझल्ट आहे मसल गेनसाठी आणि वर्कआउटचा म्हणा कुठलाही स्टॅमिना रिबिल्ड स्ट्रेंथनी खूप वाढतो आणि मसल गेन खूप वजन बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आमचं वजन कमी होत नाही तर एकीकडे तुमचा मसल गेन पण होत असतो आणि दुसरीकडे तुमचा फॅट लॉस पण होत असतो. तर मसल गेन जर करायचा असेल म्हणजे कोणाला पण जेव्हा तुमचा फॅट लॉस पूर्ण झालेला आहे आणि हं, हं. मसल गेन करायचं असेल तर रिबिल्ड स्ट्रेंथ हे न्यूट्रिशन खूप छान आहे आणि तुमचं वर्कआउटचा स्टॅमिना वाढवतो, मसल गेन वाढवतो आणि एनर्जी लेव्हल पण खूप वाढते. येस, गुड. खूप छान आणि गुड थँक्स वन्स अगेन. मी जाता-जाता एक क्वेशन विचारेन, की नवदुर्गा आणि आपण नवरात्र शारदोत्सव हा सेलिब्रेट करतो आहे. तर भारतीताई आपण काय संदेश द्याल महिलांना आरोग्याच्या बाबतीत? येस सर. महिलांना बऱ्याच महिलांचा म्हणजे एक प्रॉब्लेम असतो. तो असतो की क्रिएट करतात हे माहीत नाही. बऱ्याच जणांचा असतो की आम्हाला वेळ मिळत नाही. तर वेळ आपल्याला काढावा लागतो. वेळ असा कधी आपल्याला येणार नाही आणि म्हणणार नाही, "मी आहे तुमच्यासाठी शिल्लक मला घ्या तुम्ही."
असं काही होत नाही. त्यामुळे महिलांना आपल्याला वेळ काढावा लागतो, मिळत नाही वेळ. आणि आपण जर स्वतः फिट असलं, तरच आपलं घर पूर्ण फिट असणार आहे, मुलं फिट असणार आहेत, आपलं पूर्ण फॅमिली फिट असणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, की आपण फिट राहायचं. प्रत्येक महिलेने ठरवलं पाहिजे, की मला फिट राहायचंय आणि ऑल टाईम फिट राहायचंय. वजन कमी करणं, वाढवणं हे एक 3-4 महिन्याचं, 6 महिन्याचं गोल आहे. परंतु हं, परमनंट ज्यांना फिट राहायचंय, त्यांनी आपलं रॉयल फिटनेस फॅमिली कंटिन्यू म्हणजे ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिलीत राहिला, तरच तुम्ही परमनंट फिट राहणार आहे. जर तुम्ही फॅमिली सोडली 4 महिन्यात, 6 महिन्यात तुमचा गोल पूर्ण झाला, तर तुम्ही फिट राहू शकत नाही. हे म्हणजे माझं पूर्ण मत आहे. जर तुम्हाला परमनंट फिट राहायचं असेल, तर रॉयल फिटनेस फॅमिली शिवाय पर्याय नाही. आणि हे प्रत्येक महिलेने ठरवलं पाहिजे, की मला फिटच राहायचं आहे, परमनंट फिट राहायचं आहे. येस सर. अगदी खरं आहे आणि नेव्हर गिव्ह अप. जे कधी सोडू नका. वेलनेस कोण सोडेल? मगाशी आपण एक शब्द वापरला. ज्यांची कर्म चांगली असतात त्यांनाच हे आयुष्यामध्ये हा सगळं संतुलित आहार मिळतो किंवा वेलनेस मिळतं. आणि वी आर टू लकी. आपण सगळे रॉयल्स आहोत आणि आपण इतका सुंदर वर्कआउट लीड केला. खूप साऱ्या शुभेच्छा भारती मॅम आपल्याला थँक हेल्थ यू आणि सर. थँक यू. हॅपीनेससाठी. येस, येस, येस. खूप छान वाटलं. आम्ही एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अशा जोडून राहा आणि आम्हाला वेळोवेळी गाईड करत राहा. थँक यू. येस सर. थँक यू. मला वर्कआउट आज करण्याची संधी दिली. येस. थँक यू सर.